नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण भला जन्म हा या आध्यात्मिक लावणीतील कवितेचा पहिला भाग पाहिला होता। या पहिल्या भागामध्ये शाहीर राम जोशी यांनी भक्ताचं वर्णन करत असताना किंवा साधू संतांचं वर्णन करत असताना संतांनी कशा पद्धतीनं परमेश्वरावरती भक्ती करायला पाहिजे, निर्मळ मनानं भक्ती केल्यानंतर अशा भक्ताच्या भक्तीला परमेश्वर प्रसन्नच होतो हे सांगत असताना भक्ती कशी करायला पाहिजे व कशी करू नये असं आपल्याला कालच्या त्या अर्ध्या कवितेमध्ये विवेचन सांगितलं होतं। त्याच कवितेमधला आज पुढचा भाग आपण पाहायचा आहे। चला तर मग अर्धी राहिलेली कविता आपण पुढे करू। हरी रस सांडूनी घेशी दुधा, टिळा टोपीवर शिळा पडोया, बिळात करीशी जफा। कालच्या भागामध्ये शाहीर राम जोशी यांनी त्या भक्ताच्या ढोंगीपणावर कोरडे ओढत असताना त्यांनी सांगितलं होतं बघा, म्हणजे तुझ्याकडं भक्तीचा खरा रस नाहीये आणि त्यामुळं तू मात्र लोकांना भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करत असतोस। त्यामुळं हे ढोंगी भक्ता, हे ढोंगी साधू तू काय करत असतोस, हरिरस सांडूनी घेशी दुधा। हरिरस परमेश्वराचा भक्तीचा रस, हा भक्तीचा रस अमृता समान असतो। एकदा का या भक्तीत आपण तल्लीन झाल्यानंतर अमृत आपल्याला मिळाल्यासारखं होतं आणि तू मात्र अशा परमेश्वराचा हरिरस, भक्तिरस आपण सांडूनी किंवा सोडून देतो तो आणि घेशी दुधा, आणि दुधासारखी दुय्यम पेये तू प्राशन करत असतोस। आता इथं दुधासारखी म्हटलेले आहेत, पण असे ढोंगी साधू कोणती पेये प्राशन करत असतात हे जनतेला तुम्हाला सुद्धा माहित झालेलं आहे बघा। त्यामुळं सांगत असताना आपण तत्वज्ञान छान छान सांगतो आणि प्रत्यक्ष नको ती पेये प्राशन करतो। त्यामुळे असा दुजाभाव करता कामा नये असं इथं शाहीर राम जोशी त्या ढोंगी भक्ताला, ढोंगी साधूला, ढोंगी संन्याशाला सांगत आहेत बघा। पुढे काय म्हणलं बा, टिळा टोपीवर शिळा पडो या बिळात करशी जपा। मी कालच सांगितलं होतं या कवितेमध्ये अनेक अलंकार कोणते आहेत, अनुप्रास अलंकार आहेत। एकच त्या शब्दाची पुनरावृत्ती वारंवार होत होती। आता इथं पण तसंच आलेलं आहे बघा, टिळा टोपीवर। साधू संन्यासाचा, त्या भक्ताचा वेश कसा असतो बघा, साधूचा वेश आपल्याला माहित आहे। हे काही ढोंगी साधू मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना भुलवण्यासाठी, आकर्षण करण्यासाठी काही वेश करत असतात। आता इथं वेश कसा आहे, टिळा। आता टिळा कुठे लावतात माहितीये, कपाळी। कपाळी केशरी गंध लावतात बघा, कपाळी केशरी गंध, खरं बोलायचं झालं बंद। असंच या ढोंगी साधूंची अवस्था झालेली आहे। हे काय करतात, कपाळी टिळा लावतात, टोपीवर, टोपी डोक्यावरती टोपी घालतात, भगवंतांची टोपी, संतांची टोपी असं भासवतात आणि लोकांना टोप्या घालत जातात। अशी ढोंगी माणसं आहे ती। शिळा पडो या, शिळा, शिळा म्हणजे दगड। आता दगड कशावरती पडो म्हणायलेत, तर अशा ढोंगी साधूंच्या डोक्यावरती जी टोपी आहे ही टोपी मात्र ती संन्यासाची टोपी दाखवतात, साधू संतांची टोपी दाखवतात। त्यांचा जो कपाळावरती टिळा आहे तो टिळा मात्र साधू संतांचा दाखवतात। या सगळ्यावरती शिळा पडो, दगड पडो त्याच्यावरती असं म्हटलेलं आहे बघा। बिळात करीशी जपा, तू मात्र जप जाप तपचर्या कुठं करत बसतोस, नामस्मरण कुठं करत बसतोस। अनेक साधू संत आपल्याला दाखवतात की हा हिमालयाच्या त्या गुहेमध्ये जपा करत, नामस्मरण करत बसला होता, जप करत बसला होता। असा हा खूप दिवस नामस्मरण केलेला, हिमालयाच्या गुहेमध्ये नामस्मरण केलेला हा मोठा साधू आहे असं काय तर आपल्याला भासवतात। बिळात करीशी जपा, बिळा म्हणजे गुहा, जपा म्हणजे नामस्मरण।
कपाळी गंध लावायचा, डोक्यावरती टोपी घालायची आणि गुहेमध्ये नामस्मरण करायचं, असं फक्त भासवायचं, वरवर दाखवायचं. या सगळ्या ढोंग्यावरती, तुझ्या या ढोंगीपणावरती दगड पडो शिळा पडो असं म्हटलेलं आहे बघा. तथापि न होय हरीची कृपा, अशानं परमेश्वर प्रसन्न होत नाही, हरीचा आशीर्वाद मिळत नाही. हे सगळं ढोंगीबाजी आहे. आणि त्यामुळं अशा या खोट्या भक्तीला परमेश्वर प्रसन्न होत नाही. तथापि न होय हरीची कृपा, अशा या वर्तनाला हरीचं पाठबळ मिळत नाही, परमेश्वराचा आशीर्वाद मिळत नाही असं सांगितलेलं आहे बघा. दर्भमुष्टीच्या गर्भी धरून या निर्भय पशूंच्या वफा. लोक काय काय करत असतात बघा. सध्या अंधश्रद्धा किती माजलेली आहे आपण पाहतो. नरेंद्र दाभोळकरांनी किती मोठं आंदोलन केलेलं आहे पाहतो. आणि अशा माणसाची सुद्धा गोळ्या घालून प्रसंगी हत्या केली जाते. त्यामुळं अशी काही ढोंगी माणसं समाजामध्ये आहेत, नको त्यांचा घातपात करू पाहतात. इथं पण असंच काय काय केलेलं आहे बघा. या होम हवन करण्यासाठी, यज्ञ कुंड पेटवण्यासाठी किंवा आध्यात्मिक शक्ती वेगळ्या प्रकारे दाखवण्यासाठी ही समाजाला फसवत असतात. आणि होम हवन कसं करतात बघा. दर्भ मुष्टीच्या गर्भी धरून या, कठीण शब्द आहेत बघा. दर्भ म्हणजे एक प्रकारचं गवत असतं. हे गवत होमामध्ये जाळत असतात. त्यालाच म्हटलेलं आहे बघा. दर्भ मुष्टीच्या गर्भी, मुष्टीच्या गर्भी, मुष्टी म्हणजे मूठ. ते काय करतात, हे गवत मात्र, हे सुगंधी काही गवत असतं आणि असं हे गवत मात्र हातामध्ये धरतात आणि हातामध्ये गवत धरून आपल्या काय म्हटलं बघा, गर्भीच्या मुष्टी धरून या. हे जे सुगंधी गवत असतं किंवा होमात जाळावायचं जे गवत असतं त्याला म्हटलेलं बघा दर्भ. गर्भीच्या मुष्टी आपल्या हातात धरून निर्भय पशूंच्या वफा, निर्भय निष्पाप पशूंच्या वफा, अनेक निष्पाप पशूंची कत्तल केली जाते देवाच्या नावावरती. आपण पाहतो अनेक बकऱ्यांचा बळी दिला जातो, रेड्यांचा बळी दिला जातो, वेळ प्रसंगी अनेक प्राण्यांचा बळी दिला जातो. आणि होम हवनामध्ये त्या पक्ष्यांचं रक्त टाकलं जातं किंवा त्यांची जी चरबी असते ती चरबी जाळली जाते. अशानं देव प्रसन्न होत नाहीत. बिचाऱ्या निष्पाप पशूंना मारून त्यांची कत्तल करून त्यांचं ते चरबी असेल, रक्त असेल त्या होमामध्ये घातलं जातं. अशानं देव प्रसन्न होत नाही. म्हणून म्हटलेलं आहे बघा निर्भय पशूंच्या वफा. वफा म्हणजे चरबी किंवा काळजाचा पापुद्रा असेल. असे विविध प्रकारचे होम हवन आपल्या देशामध्ये, आपल्या भागामध्ये आत्ता सुद्धा होतात 21व्या शतकामध्ये. त्यामुळे अंधश्रद्धा किती माजलेले आहे. लोक याला किती भजतात आणि नको तेवढा पैसा खर्च करतात, नको त्यांना मारायला लागतात. वेळ प्रसंगी नर बळी द्यायला सुद्धा मागं पुढं पाहत नाहीत. न सार्थक वफा जाळीशी तिळा तांदुळा तुपा. आणि या होम हवनामध्ये काय काय जाळतात बघा, काय काय टाकतात. जाळीशी जाळतात तीळ होमात घालावायचे काळे तीळ असतात बघा, तुम्हाला माहित असतील काळे तीळ. तांदूळ, त्याच्यामध्ये तांदूळ टाकतात आणि तूप टाकत असतात. असं हे सुगंधी द्रव्य सगळं त्याच्यामध्ये टाकलं जातं. वेगवेगळ्या पद्धतीची लाकडं त्याच्यामध्ये टाकतात. त्याला समिधा असं म्हणतात बघा. असं हे होमामध्ये काय काय जातात बघा. निष्पाप पशूंना मारतात, त्यांची चरबी टाकतात, त्यांचं काळीज टाकतात, रक्त टाकतात आणि त्याचबरोबर तीळ, काळे तीळ, तांदूळ टाकतात आणि त्याचबरोबर काही तूप सुद्धा त्याच्यामध्ये टाकतात. आणि हे अग्निकुंड, हे होम हवन हा प्रकार करतात. आणि या सगळ्यानंतर परमेश्वराला बोलवून घेतात. असं फक्त भजवतात, लोकांना फसवतात. हे फक्त दाखवण्यासाठी ही माणसं करत असतात बघा. दंड कमंडलू बंड माझविषयी मुंड मुंडशी तपा. अजून काय करत असतात, हे मात्र आपल्या अंगामध्ये आलं असं दाखवतात. एखाद्या स्त्रीच्या अंगामध्ये येण्याचा प्रकार हल्ली पाहतो बघा आपण. आणि त्यामुळं ती ज्या पद्धतीनं ती डोलत असते, ज्या पद्धतीनं ती घामाघूम झालेली असते, ज्या पद्धतीनं वेगवेगळा चित्कार आवाज करत असते, त्या पद्धतीनं ते हिंस्रपणा तिचा तो बाहेर पडलेला असतो. आणि असाच हा प्रकार साधू संन्यासी ढोंगी लोक सुद्धा करत असतात. म्हणून म्हटलं बघा दंड म्हणजे काठी, हातामध्ये काठी घेतात. कमंडलू
कमंडलू म्हणजे त्याचं ते पाणी पिण्याचं ठिकाण वगैरे असेल, कमंडलू, हातामध्ये संन्याशाच्या हातामध्ये उदक पात्र असतं बघा, त्यामुळं तिथं कमंडलू असं म्हटलेलं आहे. किंवा धातूचं भांडं वगैरे असतं किंवा मातीचं भांडं वगैरे असतं, संन्यासाचं उदक पात्र म्हणतो त्याला. हातामध्ये काठी असेल किंवा कमंडलू असेल. बंड माजविशी, बंड माजवणे म्हणजे प्रदर्शन करणे, हातामध्ये ती काठी घ्यायची किंवा हात टेकण्यासाठी असतो बघा, एका हातामध्ये ते उदक पात्र घ्यायचं आणि हा होम हवन करायचा, अग्नी प्रज्वलित करायचा. बंड माजविशी आणि याचं सगळं प्रदर्शन करायचं लोकांना. बंड माजविशी. मुंड मुंडशी तपा, मुंड म्हणजे डोक्याचा गोटा करायचा, सगळे केश वफन करायचे, मुंड मुंडशी, डोक्याचा गोटा करायचा. आणि तपा म्हणजे तपश्चर्या करायचं, उग्र तपश्चर्या ते भासवतात. हातामध्ये काठी घेतात, कमंडलू घेतात, समोर अग्नी पेटवलेला असतो, या अग्नीमध्ये निष्पाप पशूंची चरबी घालतात, तीळ तांदूळ तूप वगैरे त्याच्यामध्ये ओततात आणि आपण उग्र तपश्चर्या करतात असं भासवत असतात. आणि अध्यात्म विद्या माझ्याकडे आहे असं दाखवण्याचं हे काम करत असतात. म्हणून म्हटलं बा, न सार्थक लटक्या साऱ्या गप्पा, न सार्थक, यामुळं काहीच सार्थक होत नाही. सगळं काय म्हटलं बा, लटक्या साऱ्या गप्पा, लटक्या म्हणजे खोट्या, यांच्या ज्या काही हे वचन आहे, जे सांगतात ते सगळं खोटं आहे, फसवा आहे, काही साध्य होत नाहीत. त्यामुळं सर्व गोष्टी फसव्या असतात. हे वेगवेगळ्या पद्धतीनं होम हवन करतात, पण काही एक साध्य होत नाही, फक्त लोकांना फसवण्याचं काम ते करत असतात. ही बार बार तलवार येईल काय पुन्हा, अतिशय महत्वाचं वाक्य आहे. ही बार बार तलवार येईल काय पुन्हा. तलवार म्हणजे ही तलवार नव्हे, शमशेर नव्हे, तर इथं तलवार कुणासाठी वापरलेला आहे शब्द, तर मानवी देहासाठी. मानवी देह नर तनु म्हणजे मानवी देह नर तनु तुला लाभली भली पर्वणी तरुण जा भवरे. कुणाची कविता? दासगणूची कविता आहे. त्या दासगणूनी सुद्धा म्हटलं बा, मानवी शरीर लाभलं हे तुला पर्वणी मिळालेले आहे, त्यामुळं तरुण जा भवरे. संसाररूपी सागरातून जात असताना काही भवरे चक्राकार आयुष्यामध्ये काही संकट येतात, तारून जाण्यासाठी मानवी देह लाभलेला आहे. इथं राम जोशी सुद्धा तेच म्हणतात, ही बार बार तलवार येईल काय पुन्हा. तलवार म्हणजे मानवी देह, मानवी शरीर, तुला मानवी शरीर पुन्हा पुन्हा बार बार वारंवार मिळणार नाही. मी आधीच सांगितलं होतं, 84 लक्ष योनीनंतर या जीवाला मानवी देह मिळलेला असतो, नर तनू लाभलेली असते किंवा इथं तलवार लाभलेली असते. त्यामुळं या नर देहाचा आपण काहीतरी फायदा करून घ्यायला पाहिजे. उगाच असे नको ते खोटे नाटे प्रकार करून लोकांना फसवता कामा नये आणि मानवी देहाचा सत्यानाश करता कामा नये. तर इतक्या वर्षांतर मानवी देह नर तनू देहरूपी तलवार लाभलेली असते. या तलवारीचा चांगला वापर करायचा, शत्रूचा नायनाट करायचा असेल किंवा असत्याचा नाश करायचा असेल तर त्यासाठी आपण वापर करायला पाहिजे. तलवार येईल काय पुन्हा. तलवार म्हणजे कशासाठी शब्द? नर देहासाठी. तलवार पुन्हा मिळणार नाही, त्यामुळे याच जन्मामध्ये या देहाचं सार्थक कर आणि परमेश्वराच्या भक्तीचा योग्य मार्ग, सरळ मार्ग तू आत्मसात कर म्हटलेला आहे बघा. या दुर्लभ नर देहात ठेवीशी पुन्हा. या दुर्लभ मानवी देह हा अतिशय दुर्लभ असतो, मोठ्या कष्टाने मिळतो. अनेक लाख वर्षानंतर मानवी देहामध्ये आपल्याला वास्तव्य करायला मिळतं. म्हणून म्हटलं बा, या दुर्लभ नर देहात मानवी देहामध्ये ठेवीशी पुन्हा. का ठेवतोस मच्छर? पुन्हा म्हणजे मत्सर किंवा द्वेष. माणसानं असं द्वेष ठेवू नये. वर वर दाखवायचं एक आणि आतमधून मात्र द्वेषानं बघायचं, असं मानवी देहात ठेवता कामा नये. भक्ती ही सरळ मार्गे असायला पाहिजे. म्हणून म्हटलं पहा, भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा. अतिशय महत्वाचं वाक्य, खूप महत्वाची कविता आहे. हा भगवंत परमेश्वर कशासाठी भुकेलेला आहे, कशासाठी प्यासलेला आहे, कशासाठी तो आसुसलेला आहे, तो भक्ताकडे कुठल्या नजरेनं पाहतो, भक्ताकडून काय अपेक्षा व्यक्त करतो. सोनं नाणं पैसा दागदागिना परमेश्वर कधीच भक्ताकडून मागत नाही. म्हणून म्हटलं बघा, भगवंत भुकेला. परमेश्वर मात्र काय अपेक्षा ठेवतो, त्याची भूक आपल्याकडून काय आहे? भक्तीचा पाहुणा.
त्याला छान भक्ती, सरळ भक्ती, निर्मळ भक्ती, स्वच्छ भक्ती त्याला पाहिजे. त्यामुळं हा भगवंत रूपी पाहुणा कशासाठी प्यासलेला आहे, कशासाठी आसुसलेला आहे, कशासाठी आपल्यावरती प्रेम करतो, त्याला फक्त निर्मळ भक्ती हवी आहे. असं ढोंग अजिबात नको, कुणाची कत्तल अजिबात नको, वाटेल त्या हे सगळे नाना प्रकार अजिबात त्याला नको आहे. त्यामुळं हा परमेश्वर रूपी पाहुणा मात्र भक्ताच्या निर्मळ भक्तीकडे पाहत असतो आणि त्याच्यातून तो त्याला प्रसन्न होत असतो. त्यामुळे शुद्ध आचरण असायला पाहिजेत, शुद्ध आचरण, शुद्ध वचन असायला पाहिजेत, माणसानं सरळ मार्ग पत्करायला पाहिजेत आणि नेहमी सत्यमेव जयते आपण म्हणतो, सत्याचा विजय होतोच, आशाचाच विजय होतो जो सत्यानं वागतो, निर्मळ पद्धतीनं वागतो. म्हणून म्हटलेलं आहे बघा, वर्म कळेना धर्म घडेना कर्म चित्त न द्विधा. सध्या या ढोंगी माणसांची अवस्था काय झालेली आहे, या संन्याशांची अवस्था काय झाली आहे, ढोंगी संन्याशांची अवस्था काय झाली आहे, यांना माहीतच नाही. काय माहीत नाही? वर्म कळेना. वर्म म्हणजे रहस्य, परमेश्वराच्या भक्तीचं रहस्य अजून उलगडलेलंच नाही. हे फक्त पैसा मिळवायचं सर्व रहस्य शोधायलेत. म्हणून म्हटलेलं आहे बघा, वर्म कळेना. यांची अवस्था कशी झालेली आहे, ना घर का ना घाट का म्हणतो अशी अवस्था झाली आहे बघा. वर्म कळेना, यांना वर्म, जीवनाचं वर्म रहस्य कळलंच नाही. धर्म घडेना, धर्माचं बी काम अशा थोतांड लोकांकडून झालंच नाही. धर्म कसा असायला पाहिजे, धर्मासाठी आपण कसं आचरण करायला पाहिजे हे यांना समजलंच नाही आजपर्यंत. एकतर यांना जीवनाचं रहस्य कळलं नाही, धर्माचं काम झालं नाही. कर्म चित्तना द्विधा. त्यांचं कर्म वेगळं, काम वेगळं आणि चित्त वेगळं. चित्त म्हणजे मन वेगळीकडे आहे आणि काम वेगळं करतात. त्यांच्याशी द्विधा मनस्थिती झालेली आहे. हे करू की ते करू असं झालेलं आहे. काय करावं हेच त्यांना कळत नाही. पैसा कमवावा की भक्ती कमवावी हेच त्यांना माहित नाही. म्हणून म्हटलेलं आहे बघा, कर्म चित्त न द्विधा. त्यांची संभ्रमासारखी अवस्था झालेली आहे. त्यामुळे हे एका बाजूला पैसा कमवतात पण दुसऱ्या बाजूला परमेश्वराचं प्रेम गमावतात, परमेश्वराचा आशीर्वाद गमावतात आणि त्यामुळं यांच्याकडून ना धर्माचं काम होत नाही, ना जीवनाचं रहस्य कळत नाही. त्यामुळं यांचं चित्त वेगळं आहे आणि यांचं कर्म वेगळं आहे. त्यामुळं भक्ती कशी करावी हेच यांना समजत नाही. भक्ती कशी करायला पाहिजे, कर्म, काम आणि मन, चित्त एकाग्र व्हायला पाहिजेत. अद्वैत भक्ती करायला पाहिजे. संतांनी सुद्धा सांगितली होती, परमेश्वर आणि भक्त एकरूप व्हायला पाहिजेत. जीव तोडून सत्यानं आपण जायला पाहिजेत, अशी भक्ती करायला पाहिजेत. पण या ढोंगी संन्याशांची मात्र कर्म वेगळं, धर्म वेगळा, चित्त वेगळं आणि त्यांचं जे काही मन आहे ते मात्र वेगळ्या कडेला जात असतं. त्यामुळे खरी भक्ती ते करतच नाही. अशा पद्धतीनं त्याने अशा ढोंगी भक्तावरती कोरडे ओढलेले आहेत. सदा हरी कवी रायावर फिदा. त्यामुळं शेवटचं वाक्य काय म्हटलंय बघा, सदा म्हणजे सतत, हरी म्हणजे परमेश्वर, कवी रायावर, कवी राजा म्हणजे कोण, शाहीर राम जोशी, फिदा म्हणजे मेहरबान झालेला आहे. मर्जी त्यांच्यावरती कवीवर बसलेली आहे, परमेश्वराची मर्जी. कारण या कवीनं, या कविरायानं, या शाहीर राम जोशीनं भक्तीचा खरा मार्ग दाखवलेला आहे. ढोंगी संन्याशावरती कोरडे ओढलेले आहेत, ताशेरे ओढलेले आहेत आणि भक्ती कसं करायला पाहिजेत, निर्मळ भक्ती कसा करायला पाहिजेत. त्यामुळं परमेश्वर कशासाठी हा आसुसलेला आहे हे त्यांनी दाखवून दिल्यामुळं नेहमीच कवीवरती हरी मात्र फिदा झालेला आहे, मेहरबान झालेला आहे. हरीची मर्जी कवीवरती बसलेला आहे असं त्या शेवटच्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं ही भला जन्म, हा मानवी जन्म हा अतिशय छान आहे, चांगला आहे. आपलं भलं करून घ्यायचं असेल तर या जन्मातच आपण भलं करून घ्यायला पाहिजे. जीवनरूपी संकटातून तारून जायचं असेल तर देहरूपी या होडीचा, देहरूपी या तलवारीचा चांगल्यासाठी वापर करायला पाहिजे. अत्यंत दुर्लभ असा मानवी देह आहे. या देहाचं जर सोनं करून घ्यायचं असेल तर शुद्ध भक्ती कशी करायला पाहिजे. ढोंगी
साधू संन्यासाला कसं समाजातून हद्दपार करायला पाहिजेत, मनानं एकाग्र होऊन भक्ती कशी करायला पाहिजेत, असं भक्तीचं, खऱ्या निर्मळ भक्तीचं तत्वज्ञानच या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. आणि ही शाहीर राम जोशी यांची भला जन्म हा ही कविता येथेच संपली. धन्यवाद.